परंतु ठाण्याचे माजी महापौर आणि आत्ताचे केंद्रातील खासदार नरेशजी म्हस्के यांनी एकनाथरावजी शिंदेंना रवींद्र शिंदेंबरोबर गैरसमजुतीने भरवलं. साहेब ह्या माणसाने मला अनेक शिव्या दिल्या असं खोटं नाटं सांगितलं. परंतु त्यांचं खोटं नाटं त्यांच्यासमोरच उघडं महापौर दालनामध्ये पडलं. माननीय पालकमंत्री असताना एकनाथरावजी शिंदेंची माझी भेट झाली, माझ्याशी बोलणं झालं. अरे रवी मला माफ कर, माझा काही तसा उद्देश नव्हता, काही इंटेन्शन नव्हतं. जे काय झालं ह्या नरेश म्हस्केमुळे झालं. हा नरेश म्हस्केने मला कानामध्ये काही काही सांगितलं ते मी त्याच्यावर विश्वास ठेवून नको ती तुझ्यावर उगाच कारवाई करायला लावली. त्यात माझी चुकी आहे, मला माफ कर. साहेबांनी सांगितलं इट्स ओके साहेब. परंतु अशा ऐकीव गोष्टीने एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई करणं ही चूकच आहे. त्यामुळे नरेश म्हस्के स्वतः खजील झाले आणि साहेबांनी स्वतः त्यांना दम दिला. ए नरेश तू चूप बस, तू काही सांगू नको यापुढे. रवींद्र शिंदेला मी स्वतः वैयक्तिक ओळखतो, कामाचा माणूस आहे, स्वतःला कामात झोकून देणारा माणूस आहे. माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, मी ओळखतो. अशा प्रकारे सर्वसमक्ष गणेश देशमुख होते, महादेव जगताप होते कार्मिक अधिकारी, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख होते, महापौर नरेश म्हस्के होते आणि नुकतेच ते दादाजी गोंडे स्टेडियम व्यवस्थापक मिनल पालंडी जे चार्ज घेऊन साठी ऑर्डर घेऊन फिरत होते, मला पाहून ते लपवत होते. तर अशा प्रकारचं सगळी वस्तुस्थिती आहे हे तुम्हाला मी सांगतो.